ज्ञानेश्वरी पठण अध्याय 17 ओव्या 126 ते 150 श्लोक 9 ते 9। अंगीचे द्रव्य सुरसे जे अंगेची पदार्थ गोडसे, अंगेची स्नेह बहुवसे सुपक्वे जिये, आकारे नवती डगळे स्पर्श अति मवाळे, जिभे लागे स्नेहाळे स्वादे जिये, रसे गाढीवरी ढिली द्रवभावी आथिली, ठाय ठाव सांडिले अग्नितापे, अंगे साने परिणामे तोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू, तैसी अल्पी जीही अपारू तृप्तिराहे, आणि मुखी जैसी गोडे तैसीची ही ते आतुलीकडे, ती अन्नी प्रीती वाढे सात्विकासी, एव गुणलक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नवे हे, येणे सात्विक रसे जवदेही मेहो वरिषे, तव आयुष्यादी उससे देहाची दिहा, सत्वाची किर पाळती कारणहाची सुमती, दिवसाची ये उन्नती भानु जैसा, आणि शरीराहन मानसा बळाचा पैकुवासा, हा आहारू तरी दशा कैची रोगा, हा सात्विक होय भोग्यू तै भोगावया आरोग्यू, शरीराशी भाग्य उदयले जाणो, आणि सुखाचे घेणे देणे निकी वावया येणे, हे असो वाढे साजणे आनंदेसे, ऐसा सात्विक आहारू परिणमला थोरू, करी हा उपकारू सबाह्यासी, आता राजसासी प्रीती जिही रसी आती करू तयाही व्यक्ती प्रसंगेगा, कट्वं ललवणातुष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः, आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः, तरी मारे वणे काळकुट तेणे माने जे कडुवट, का चुनिया हुनीही दासट आम्लहन, कणकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया, आणि ते तुलीच मेळवणी रसांतराची, ऐसे खारट अपाडे राजसातया आवडे, उन्हाचे निमिषे तोंडे आगीचे गिळी, वाफेचिया सिगे वातीही लाविल्या लागे, तैसे उन्ह मागे राजसूतो, वावदळ पाडूनी ठाये साबळू डाहरला आहे, तैसे तिकथो खाये जे घाये बिण रूपे, आणि राखे होणी कोरडे आत बाहेरी येईकडे पाडे,
तो जिव्हा दंशु आवडे बहुतया परस्परे दाता आदळू होय खाता तोगा तोंडी घेता तोषो लागे आधीच द्रव्य चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जे घेता होती धुवारी नाके तोंडे हे असो उगे आगीते म्हणे तैसे आराईते पडी हे प्राणा परवते राजसासी गा ऐसान पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी भरी तैसाची लवंगात सुंठे मग भुईगा सेजे खाटे पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ ते सुतले ते चेवा वया घातले माजवण पोटी रामकृष्ण हरी।